पहिल्या चरणामध्ये तुकोबारा बोलत असताना चरित्रात्मक प्रसंग आजच्या विषयाच्या रूपाने तुमच्या समोर सांगायचा. कोणतंही चरित्र आज वर्णन करायचं नाही, कारण आपल्याकडं मुख्य देवाचे अवतार किती आहे? बोला, किती अवतार आहेत? 10. किती? मत्स्य, कच्छ, वराह, बोला ना, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलश. किती अवतार आहेत? 10. आणि या 10 अवतारामध्ये मुख्य 10 अवतारात भगवंतानं कार्य केलं. आणि आज आपल्याला ज्यांचं वर्णन करायचं त्यांचा कितवा अवतार आहे? 8वा अवतार आहे. कितवा? 8वा. आता 8 कशाला म्हणायचं? आता पहा, 8 म्हणजे काय? ज्याची सुटली गाठ त्याला म्हणायचं 8. मराठीमध्ये 1 पासून 100 पर्यंतच्या सगळ्या आकड्यांना काय आहे? गाठी. फक्त 8च आकडा असा आहे, त्याला काय नाही? तुम्ही पहा, 1 कुठं गाठ आहे? 2 कुठं गाठ आहे? 3 कुठं गाठ आहे? 4 कुठं गाठ आहे? 5 कुठं गाठ आहे? मधी. 6 कुठं गाठ आहे? मधी. 7 कुठं गाठ आहे? आणि 8 बिगर गाठ. बिगर गाठ, गाठच नाही. 9 गाठ. 10 100 पर्यंत सगळ्या गाठीच गाठी. फक्त 8लाच काय नाहीये? गाठ नाही. आणि आपल्याला सुद्धा आता याच्यातही गंमत आहे. बंधनापासून उकलेल्या गाठी आणि देता आली मिठी सावकाश. बंधनापासून मुक्तता मिळवायची असेल तर आतल्या गाठी सुटल्या पाहिजे. किती प्रकारच्या गाठी आहेत? किती बंद आहे? 3. जालिंदर बंद, उडियाणा बंद आणि मूळ बंद. आणि मूळ बंदाची गाठ सुटायची असेल तर चिंतन मात्र इथूनच झालं पाहिजे. अंतकरणापासून जर चिंतन झालं मग तुकोबारा अभंगात सांगतात, भगवंत तसा कोणाचंही उष्ट खाऊ शकत नाही, पण त्यांनी त्या सवंगड्यांचं उष्ट खाल्लं. का? कारण ते भगवंताच्या नामाचं नामचिंतन करत होते, म्हणून त्या अधिकाराला प्राप्त झाले. अभंगाचं पहिलं चरण. पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहती गोवळी, हरी पाहती गोवळी, सांगतात पाहता गोवळी आणि खाय त्यांची चिंतन. किती गोड आहे. पाहता हा शब्द कसा आहे? आपण सहज म्हणतो काय पाहता, काय पाहता. हे तुकोबारांनी इथं सांगितलं पाहता गोवळी. काय त्यांचं वर्णन होतं त्या गवळ्यांचं, सवंगड्यांचं. एक एक गडी कसा वेगवेगळा होता, असे वेगवेगळे गडी गोळा करून भगवंतानं खऱ्या अर्थानं गोकुळामध्ये चरित्र केलं. आणि त्या चरित्राचं वर्णन करायचा अधिकार आजच्या कीर्तनामध्ये आहे. चरित्र ते
अवतारामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन करायचं आजचा दिवस. बर, त्यांचं चरित्र का वर्णन करायचं? कारण आता महत्वाचे अवतार आपण दोन मानतो, राम आणि कृष्ण. किती अवतार आहे रामांचा? 7वा. आणि कृष्णांचा कितवा आहे? 8वा. पण गंमत पहा कशी, एक चरित्र असं आहे, एक वाणी, एक वचनी आणि एक पत्नी. आणि यांचं चरित्र असं आहे, बहुवाणी, बहुपत्नी आणि बहुवचनी. किती वेळा शब्द बदलतील सांगता येणार नाही. किती पत्न्या? 16,108. आणि इकडे एकच पत्नी. इकडलं चरित्र जर पाहिलं तर इकडलं चरित्र आचरणीय आहे आणि इकडलं चरित्र पाहिलं तर ते वर्णनीय आहे. मग वर्णनीय जर चरित्र आपल्याला आजचं ज्या चरित्राचं वर्णन करायचंय याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. इथे तुकोबाराय सांगतात, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावर. उष्ट कोण कोणाचं खातं? बोला. उष्ट कोण कोणाचं खातं? उष्ट फक्त प्रेमात खाल्लं. उष्ट फक्त कोण खाते? पत्नी पतीचं उष्ट खाते. इतर नात्यामध्ये कुठेही उष्ट खाल्लं जात नाही. मग जगाचा मालक असणारा परमात्मा त्या सवंगड्यांचं, त्या गोळ्यांचं उष्ट कसं खाईल? पण तरी सुद्धा इथे तुकोबाराय सांगतात का त्यानं उष्ट खाल्लं. उष्ट खाण्यामागचं कारण काय? आणि हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुकोबाराने त्याचं उत्तर अभंगाच्या साथ पाहिली, तुमची एनर्जी पाहिली का अशी ताकद लावायची वाटते. पण खाय त्यांची उष्टावळ. कधी उष्ट खाल्लं भगवंतानं? आपण चरित्राच्या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न करू. आणि किती भगवंताचं चरित्र सांगितलं तर ते कमीच आहे. पण त्यांचं चरित्र का ऐकायचं? त्यांच्या चरित्रामध्ये असं काय? एका ठिकाणी असं प्रमाण आहे, पंडित वाचक जरी असला पण त्यांनी जर हरिकथा ऐकली नाही, त्यांनी भगवंताचं चरित्र ऐकलं नाही तर त्याचा उद्धार होणं अशक्य आहे. भगवंत सांगतात किती ज्ञानी असला, किती पंडित असला तरी त्यांनी हरिकथा ही काय केली पाहिजे? श्रवण केलीच पाहिजे. कितीही जरी ज्ञानी असला, किती वाचक असला, किती वेद पंडित जरी असला तरी त्यांनी भगवंताचं चरित्र ऐकलंच पाहिजे. कारण त्याच्या चरित्रामध्ये एकच विशेष आहे, ते चरित्र प्रेमातनं तयार झालंय. आपल्या संप्रदायाचा पाया सुद्धा काय आहे? प्रेम. भाव जर तयार झाला नाही, भावेविन देव नकळे गुरुविना अनुभव. सुरुवातीला बाबा आले ना त्या टायमाला ती आजूबाजूची लोक म्हणायची झुल्या बाबा आहे. काय बाबा आहे? माणसाला काय करतो म्हणे? झुलवतो म्हणे. पण त्या झुलण्यामधलं जे प्रेम आहे, आता किती पैसे दिल्यावर लोक बळ झुलतील बरं? किती पैसे दिल्यावर बळ लोक रडतील बरं? नाही रडणार. पण आतून जी स्थिती होते, आतून जो अनुभव येतो, आतून जी उकळी येते, किती थांबवायचा प्रयत्न केला तर ती थांबत नाही. इतकी विशेष ताकद
त्या भावामध्ये आहे, त्या प्रेमामध्ये आहे. विठाला एक प्रसंग चरित्रातला तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. भगवंताचे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे मधुमंगल. काय आहे? आणि त्या मधुमंगलला कडी फार आवडायची. काय आवडायची? कडी. एक दिवस आईने काय केली होती? कडी केली होती. आणि याला तो वास आल्यानंतर हात मध्ये गेला. म्हणलं आई मला कडी प्यायला दे ना. ती म्हणजे तो प्यायला घ्यायचा, तिथं माझ्यापाशी बसायचं आणि इथंच कडी प्यायची. पण याच्या डोक्यात एकच होतं, मला जेवढी आवडते त्याच्यापेक्षा जास्त कोणाला आवडते? कृष्ण भगवंताला आवडते, त्याला कडी जास्त आवडते. आणि याच्या डोक्यात एकच, का ही कडी कोणाकडे घेऊन जायची? देवाकडे. पण आईने सांगितलं बाळा तुला कडी प्यायची असेल तर कुठं बसायचं? इथंच बसायचं, माझ्या समोर कडी प्यायची. आता याचा नायविलाच झाला, करावं काय? आई तर कडी द्यायला तयार नाही. बरं म्हणलं आई इथंच बसून ते. मग आईनं कडी त्या पेल्यामध्ये पात्रामध्ये दिली आणि त्याने ती कडी तोंडामध्ये घेतली आणि घेतल्यानंतर जेवढी प्यायची तेवढी पिऊन घेतली. आणि शेवटचा जो गुळणा होता, आमच्याकडे गुळणा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? शेवटचा जो गुळणा होता असाच धरला, असा तोंडामध्ये दाबून धरला आणि डायरेक्ट नंदराजाच्या वाड्याकडे पळत सुटला. आणि तिथे गेल्यानंतर दारात सुद्धा आता यशोदा मातेला आवाज आला. तिने विचारलंय कृष्ण कोणतरी बाहेर हाक मारतोय, थांब मी पाहते. देव म्हणलं तू नको पाहू आई, मी पाहतो. कोण पाहतो? आता हे सगळे खेळ कोणाला माहितीये? खेळ खेळया बरी डाईनं साप. खेळ तर खेळणार पण डाव सापडून देणार नाही. म्हणलं आई मी पाहतो, थांब. आणि कृष्ण भगवंत उंबऱ्यामध्ये आले आणि पाहिलं तर तो मधुमंगल नावाचा मित्र समोर उभा होता. कृष्ण भगवंत असं तोंड केलं होतं आणि मग इशारा केला कृष्ण भगवंताला, तू तुझं काय उघड? तोंड. देवानं तोंड उघडलं, आ केलं आणि यांनी याच्या तोंडात बर साहेब कडी आणली होती 2च चमचे, पण येताना त्याच्यात वाढ झाली. काय झाली? वाढ झाली. सगळ्या जाळा काय झाले त्याच्यामध्ये मिक्स झाले. आणि तो सगळा गुळणा कोणाच्या तोंडात टाकला? देवाच्या. मंडळी मला विशेष वाटतं, काय ते गोवळी असतील, पाहता गोवळी, काय त्यांची कपडे, काय त्यांचं शरीर, काय ते आंघोळ करत होते का नव्हते करत, काय नाही. पण त्यानं ऊ करावं आणि याने आ करावं. जसं आ केलं तसं मधुमंगलनं सगळा कडीचा गुळणा कृष्ण भगवंताच्या तोंडात टाकला. आणि जसा टाकला त्यांनी असा काय करून घेतला? घेऊन घेतला. एवढा आनंद झाला का म्हणे अख्ख्या जगाचा ब्रह्मघास मला मिळाल्याचं समाधान मिळालं. मला आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं का त्या सवंगड्यांच्या तोंडातलं उष्ट भगवंत. एका ठिकाणी असं प्रमाण आहे, गवळीयांची ताक पिरे कोण पोरे चांगली. कोणती पोरं चांगली होती? ताक पिणारी होती, पण त्यांचं सुद्धा उष्ट खालं. याचं एकमेव कारण होतं ते भगवंताच्या नामाचं काय करत होती? चिंतन. मग मला सांगा आपल्या संप्रदायाचा गाभा काय? चिंतन. सगळ्यात महत्वाची. काही नाही जमलं तरी चालेल, कीर्तन प्रवचन हे चॉकलेट आहे. काय आहे? हे चॉकलेट आहे. कीर्तन प्रवचन जमणं, लौकिकात जाणं, फेटा गाणं हे चॉकलेट आहे हे सगळं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चिंतन. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट. आणि ते चिंतन जर आपल्या आत्मस्वरूपामध्ये असेल, सगळ्या चरित्राचं वर्णन केलं, किती जरी बोलायचं ठरलं तरी शब्द कमी पडत. किती बोल. आता बघा, एका देवाचा जन्म राजवाड्यात, एका देवाचा जन्म येरवाड्यात. रामांचा जन्म कुठं झाला? राजवाड्यात. आणि कृष्णांचा जन्म बंदिशाळेत. एका देवाचा जन्म दिवसा 12 वाजता आणि एका देवाचा जन्म रात्री 12 वाजता. एका देवाचा जन्म उजेडा, एका देवाचा जन्म अंधार, एका देवाचा जन्म भर पावसाळ्यात आणि एका देवाचा जन्म भर उन्हाळ्यात. तर सगळं आता अजूनही पुढे जायचं ठरलं, एका देवाचा जन्म दिवस उगवताना, कोणाचा? मारुतीराय. आणि एका देवाचा जन्म दिवस मावळताना, कोणाचा? बोला. दत्तात्रय प्रभूंचा. सूर्य अस्ताला जाताना दत्तात्रय प्रभूंचा जन्म आहे आणि सूर्य उगवताना मारुतीरायाचा जन्म आहे. एका देवाचा जन्म दिवसा 12 वाजता आणि एका देवाचा जन्म रात्री 12 वाजता. आणि असं असताना चरित्र अंधारात जन्माला आले, पण सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केला? प्रकाश केला. आणि तो प्रकाश जर कशाने होत असेल तर तो नामचिंतनानं होतो. इथे तुकोबाराय सांगतात, पाहता गोवळी अरे खाय त्यांची उष्टावळी. काय पाहता त्या गोवळ्यांकडं? पण त्यांची सुद्धा उष्टावळी खाली. का? करती नामाचे चिंतन. ते कशाचं चिंतन करत होते? मग आजच्या कीर्तनातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे,
कोणाला पटो अगर ना पटो, ध्यानात ठेवा. आणि मी मगाशी सांगितलं, आता काय म्हणजे प्रॅक्टिकल जर बोलायचं ठरलं ना, मॅथ्स इज अ मॅजिक, नाम हा चमत्कार आहे. पण आपल्या लोकांच्या ते लक्षात येत नाही. आपली लोक आणि बऱ्याच वेळा आता आमच्या आयुष्यातला साधारण 87-88 ला, सॉरी 84-85 ला या नामाची भेट झाली. आणि 94 ला शाळेत 9वी ला असताना हिवाळ्या व्यासपीठावर उभं राहण्याची संधी बाबांच्या कृपा आशीर्वादाने मिळाली. आज 30 वर्ष या समाजामध्ये फिरत असताना, बाबांचं कार्य पाहत असताना, कालही सांगितलं, गुजरात पासून कर्नाटकापर्यंत, नवे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, आणि इकडं पश्चिम बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत एकही राज्य असं नाही का तिथं बाबांचे साधक नाही. विढाला विढाला विढाला. अशी काय ताकद आहे त्या नामामध्ये? काय ताकद आहे? काय असा बदल होतो? आता थोडस बोलतो बा, एक प्रॅक्टिकली सांग. नामदेव तुम्ही समोर आहे, दादा तुम्ही आहे, भाऊ तुम्ही आहे, तुम्ही आहे, किंवा साहेब तुम्ही आहे, 2-4 मंडळी आहे. मॅथ्स इज अ मॅजिक आणि मॅजिक इज अ मॅथ्स. गणित हा जसा चमत्कार आहे, मगाशीच मी बोललो, सूत्र वापरलं का उत्तर मिळतं, तसं नाम मिळालं का उद्धाराची दिशा मोकळी होते. मग आता तुम्ही थोडस बघा, किंवा तुम्ही बाबा थोडस पहा, साहेब तुम्ही पहा, किंवा इकडे दादा पहा. 1 ते 9 पर्यंतचा कोणताही आकडा तुम्ही मनात धरा. 1 ते 9 पर्यंतचा आकडा तुम्ही धरा मनात. तुम्ही धरा, साहेब तुम्ही धरा, आणि भाऊ तुम्ही धरा. 1 ते 9 पर्यंतचा कोणताही आकडा तुम्ही 4 माणसं मनात धरा. धरला? ओके. त्या जो आकडा मनात धरलाय त्याला 2 निघू ना. कुणी धरलाय मला पहिलं सांगा. बाबा तुम्ही धरलाय का? धरलाय? ओके. भाऊ तुम्ही धरलाय, साहेब तुम्ही धरलाय, आणि तुम्ही धरलाय. त्याला 2 निघू ना. गुणलं? गुणले का? जी बेरीज आली त्याच्यात 10 ला मिळवा. मिळवलं? जी संख्या आली त्याला 50 निघू ना. आता मोबाईल काढा. का नाही काढायची गरज आहे का नाही? जी संख्या आली त्यांनी 50 निघू ना. गुणलं का 50 नी? काय म्हणा ना पटापट, मला पुढे जायचंय, मला सेवेकडे वळायचंय. पण मला प्रॅक्टिकली तुम्हाला सांगायचं नामाची ताकद काय. आकडा कोणाच्या मनात आहे? तुमच्या मनात आहे. कोणाच्या? तुमच्या. पण तुमच्या मनातला आकडा मी सांगतो ना, फक्त मी सांगतो त्या रीतीनं तुम्ही जा. गेले का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. किती बेरीज आली? हा, अच्छा 510. म्हणजे किती आकडे आली? 3 अंक आली. बर, तुम्ही धरला जो असेल तो, आमच्या साहेबांनी धरला, 3 अंकी संख्या आली. त्या 3 अंकी संख्येमध्ये 1774 मिळवा. आता तर मोबाईल काढावाच लागेल. असू द्या, काय फरक पडतो? आपल्या बायकोचाच नंबर आपल्या ध्यानात नाही, आपलं पाठ आहे. आता किती आकडी संख्या आली? 4 आकडी आली का? 4 आकडी साहेब आली ना? ओके. 4 आकडी संख्या आली. त्याच्यामध्ये तुमचं जन्मसाल वजा करा. जे 1982, 1975, 1960, 1958 जे असेल ते वजा करा. वजा करा त्याच्या. आता किती आकडी संख्या आली? 3 अंकी. किती अंकी आली? तो अंक सांगा साहेब मला. 300 चुकतोय बघा, म्हणून मी म्हणलो होतो मोबाईल का. बरं चला, आता तुमचं जाऊ द्या, मी एका मिनिटात सांगतो. आपण 5 आकडा मनात धरला. किती? 5. 5 ला 2 निघू ना. किती झाले? 10. 10 मध्ये 10 मिळवा, नाही तर 5 मिळवा. चला 5 मिळवा. किती झाले? 15. किती झाले? 15. 15 ला 50 निघू ना. 750. 750 मध्ये 774 मिळवा. 774 अधिक 750 काय 2500 काहीतरी येत असेल बघा. किती आलं? 750 अधिक 774 1774. 2500 किती? काहीतरी 20-24 आकडा येत असेल. 26. कुणीच करायला तयार नाही, कुणीच नाही. आणि मला तुम्हाला उत्तराकडे न्यायचं बघ. साहेब तुम्ही करा बरं पटकनी. 750 अधिक 774 2524. वा, बरोबर आहे. 2524. आणि त्याच्यातलं साहेब तुमचं आणि तुम्ही तुमचं फक्त जन्मसाल वजा करा. जो आकडा आलाय ना आता त्याच्यामधनं तुमचं जन्मसाल वजा करा.
1958, 1955, 1982 जे असेल ते मला करा पटकन. जास्त वेळ घेतला मला. बर आता किती आकडी संख्या आली साहेब तुमची? 3 आकडी. किती अंक आलाय सांगा? 500. 5 आकडा आपला मनातला आकडा होता आणि 66 तुमचं वय. ही शिल्लक आहे का नाही? आहे. 66 तुमचं मागचा राहिला आकडा तुमचं वय आणि पुढचा अंक आला हा तुमच्या मनातला अंक आहे. इथं नाही जमलं तर घरी जाऊन करा. दिवसभर बेरीज करत बसा. तुमच्या मनातील मॅथ्स इज अ मॅजिक आणि मॅजिक इज अ मॅथ्स. गणित हा चमत्कार आहे. चमत्कार हेच गणित आहे. नाम हा सुद्धा चमत्कार आहे. फक्त त्या नामाचं चिंतन व्हायला पाहिजे. करती नामाचे चिंतन. गडी कानोबाचे नुसतं चिंतन करत नव्हते तर ध्यान करत होते आणि त्या ध्यानाच्या जोरावर भगवंत त्यांचं काय ऐकत होता? अभंगाचं 3रं चरण. हात जेवढे लाल होतात ना चेहरा तेवढाच लाल होतो. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला कधी कधी क्यू येते. ताकद लावा पण इतकी नका लावू. रात्री पण मी पाहिलं बोट पाराशी काय झाली होती, अशी गरम झाली. सेवा रुजू करताय तुम्ही सगळीच मंडळी सेवा रुजू करतोय. आपल्यालाही सेवा रुजू करायची. फक्त याला सांभाळत सांभाळत सेवा रुजू करायची. आली द्यावी डाई आणि धावे वळत्या मागे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात ताईनं सुंदर चाल दिली. खरं म्हणजे तो स्वतःच्या अंगावर डाव कधी येऊच देत नाही. पण त्यांनी या सवंगड्यांसाठी तो डाव कुठे घेतला? अंगावर घेतला. आली द्यावी डाई आणि धावे वळत्या मागे. आतापर्यंत असं झालं का त्यांनी अंगावर घेतलंय? काय नाही ना. कोणाचा ऍक्सिडेंट झाला तर म्हणणार म्हशी बैस आडवी आलती, कुत्रू आडवं आलं होतं, काहीतरी झालं. तो त्याचा डाव अंगावर येऊ देत नाही. पण इथे मात्र पाहिलं तर त्यांनी स्वतः डाव अंगावर घेतला. कारण का? त्याचे सवंगडी त्याच्या प्रेमाचं चिंतन करत, त्याच्या नामाचं चिंतन करत होते. त्यांना फक्त ध्यास कृष्ण भगवंताचा होता, फक्त त्या वसुदेवाचा होता, फक्त त्या आत्मतत्वाचा ध्यास होता. आणि तसा ध्यास खऱ्या अर्थानं आपल्याला असावा. हीच खरी भूमिका आहे, हेच खरं प्रेम आहे. आणि ते किती शब्द खर्ची केले, किती बोललं तरी ते कमीच आहे. फक्त सांगण्यामागची आता बघा चरित्रात एक वर्णन आहे. किती बोल. आता मला तर भाऊनी सांगितलं म्हणले शक्यतो 12ला थांबण्याचा प्रयत्न करा, कार्यक्रमाला उशीर झाला. रात्री पण उशीर झाला होता आणि दादा आता फोनवर सांगितलं होते 12:30 पर्यंत येतो. कितीपर्यंत? 12:30 पर्यंत. मी किती बोललो तरी शब्द कमीच. पण या 3ऱ्या चरणाला चरित्राला स्पर्श करत असताना एवढं सांगाय इतकी गोडगोड चरित्र आहे. चरित्रात एवढे सुंदर प्रसंग आहे. मला वाटतं कृष्ण भगवंताच्या बहिणीचं नाव सुभद्रा. काय नाव? सुभद्रा. आणि सुभद्रा उपवर व्हायला आली होती. पण लहान वयात आता जुनी लोक काय व्हायची माहितीये का? लहान वयातच शब्द द्यायचे. माझी मुलगी कोणाला द्यायची? बाई तुला द्यायची, असं लहान वयातच असं. आणि लहान वयातच शब्द दिला होता तर सुभद्रा दुर्योधनाला द्यायची. कोणाला? दुर्योधनाला. असं ठरलं होतं पहिलं तर सुभद्रा दुर्योधनाला द्यायची. पण जशी सुभद्रा उपवर व्हायला लागली, मोठी झाली, आणि तसं तिच्या मनामध्ये अर्जुनाबद्दल प्रेम निर्माण झालं, अर्जुनाबद्दल प्रीती निर्माण झाली. आणि तिनं वहिनीला सांगितलं काही झालं तरी मला लग्न कोणाशी करायचंय? अर्जुनाशी करायचं. पण
भगवंत म्हणले आता बळीराम दादानी शब्द दिलाय कोणाला द्यायचंय दुर्योधनाला मी काहीच करू शकत नाही पण तरी तुझ्यासाठी जर काय करायचं असेल तर मी तुला सांगतो अर्जुना तुला जर सुभद्रेशी लग्न व्हावं असं वाटत असेल तर तू असं कर आपल्या शेजारच्या डोंगरामध्ये एक संन्यासाचं रूप घेऊन ये आता ते म्हणले मला लग्न कोणाशी करायचंय सुभद्रेशी आणि तू मला कशाचं रूप घ्यायला सांगतोय एकच काय ते म्हणले मी सांगतो तेवढं कर संन्यासाचं रूप घेतलं सगळं गाव दर्शनाला जायचं आता भगव्या कपड्यावाली लोक आली तर लोकांना काय कळत नाही मला जादूच होते सगळं गाव दर्शनाला जाय सुभद्रा दर्शनाला जायला लागले सगळे जायला लागले बळीराम दादाला कोणीतरी सांगितलं मोठा महात्मा आलाय ते एक दिवस गेले पण यांनी अर्जुनाला सांगितलं होतं बळीराम दादा आले का जरा ऐटीत राहायचं लांबून दर्शन घ्यायला सांगायचं हे तुमचं महत्व त्यांना कळेल म्हणजे बोट केलं लांबून दर्शन घ्या बळीराम दादाला वाटलं कोणतरी मोठा महात्मा आहे बळीराम दादानी लांबून दर्शन घेत सुभद्रा ही सेवेला यायला लागली आणि एक दिवस कृष्ण भगवंतांच्या घरातलं लग्न होतं आणि सगळे जण लग्नाला निघाले तर म्हणजे मग आता त्या ऋषीची सेवा करायला साधूची सेवा करायला कोण थांबणार तर कृष्ण भगवंत म्हणले मी थांबतो ते म्हणले नको तू थांबला का तू काहीतरी घोटाळा करशील त्याच्यापेक्षा सगळ्यांना जाऊ दे मी थांबतो सुभद्रा म्हणली कोणीच थांबू नका मी थांबते मी सेवा कर सगळे लग्नाला गेले आणि सुभद्रेला घरी ठेवलं आणि मग लग्नाला गेल्यानंतर यांनी सांगितलं अर्जुनाला आता सुभद्रा तुझ्याकडे येईल सेवेला आणि ती तू घेऊन जा आणि सुभद्रा अर्जुन घेऊन गेला आणि ही बातमी जशी बळीराम दादाला कळाली बळीराम दादा म्हणला आपली सुभद्रा त्या संन्याशाने नेली भगवंत म्हणजे तुला पहिलाच म्हणलो होतो यांच्यावर विश्वास ठेवू नको पण तो माझं ऐकलं नाही आता माझा नाही विलाज आहे आज सगळा डाव कोणी रचला होता यांनीच रचला होता पण अंगावर येऊ दिला हा कधीच अंगावर डाव येऊ देत नाही एवढी ताकद याच्या चरित्रामध्ये आहे आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई विढोबार पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान अभंगाच्या सगळ्या चरणांचा स्पर्श जर पाहिला तर सगळं चरण एकाच भोवती फिरतंय करती नामाचे चिंतन बाबाई काल बोलता बोलता आम्ही इथे खोलीमध्ये साहेबांच्या आलो त्या टायमाला बागडे बाबा बोलत होते काही पाहू नका सगळीकडे परमात्मा ओतप्रोत भरलाय असं पहा अशी दृष्टी करून घ्या आणि अशी दृष्टी आपल्याला कधी करता येईल जेव्हा आपण व्यापक होऊ जेव्हा आपलं अंतकरण व्यापक होईल आणि हे अंतकरण व्यापक व्हायचं असेल या जीवाशिवाचं ऐक्य व्हायचं असेल आपल्या जीवनामध्ये खरा काल्याचा प्रसाद आपल्याला जर प्राप्त करायचा असेल तर त्या भगवंताच्या प्रेमाची ताकद त्या भगवंताच्या नामाची ताकद आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कळायला पाहिजे ज्या ज्या सवंगड्याला मला सांगा ना काय होतं गोकुळामध्ये सगळ्या त्या गवळणी जर पाहिल्या ते सगळं चरित्र पाहिलं काही नाही कशी स्थिती होती एक एक गडी जर निवडून द्यायचा ठरला सुदामा कसा होता पेंद्या कसा होता वाकड्या वडज्या हे कसे गडी होते पण या सगळ्या गड्यांच्या अंतकरणामध्ये त्या गवळणींच्या अंतकरणामध्ये प्रभूबद्दलचं प्रेम होतं आणि ते प्रेम ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणात तयार होईल मग आपल्या संप्रदायाच्या दृष्टीनं मी मगाशीच बोललो सगळ्यात महत्वाचा गाव आहे भगवंताचं नामाचं आणि त्या नामाला विसरून कारण विसरली तयार थोडं झाली हानी पसंतीला खाली किंवा छंद नाही नामाचा देह काय कामाचा ज्या देहाला भगवंताच्या नामाचा छंद आता हे सगळे मागचे जे महात्मे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा
तुळशीरामाबाई या सर्व महात्म्यांनी आयुष्यामध्ये इतकं नामस्मरण केलं. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये किंवा 100-500 मंदिरं असतील त्या महात्म्यांची, 1000 एक मंदिरं असतील. मंदिरात बसण्यासाठी त्यांनी त्यांची भूमिका केली, त्यांनी त्यांचा अट्टास धरला, त्यांनी त्या नामाचं चिंतन केलं आणि जे आपल्याला कळलं ते इतरांना देण्याचा प्रयत्न केला. मग काला दुसरी कुठंच नाही, तो काला त्या भाविकाला त्या नामचिंतनामध्ये एकाच ठिकाणी काला आहे आणि तो काला तुकोबा आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. एके ठाई काला एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला करते नामाने करते नामाने तुका म्हणे भाविकाला एके ठाई काला आणि तुका म्हणे भाविकाला जो भाविक आहे ज्याच्यामध्ये भाव निर्माण झाला त्यांनी दुसरीकडे काला कुठं शोधायला जायची गरज. मी मगाशी सांगितलं हा प्रसाद आहे, पण हा प्रसाद प्राप्त करायला आता प्रसाद म्हणजे काय हो? प्रसाद प्रत्यक्ष साक्षात दर्शन. प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन होणं या नाव प्रसाद आहे. आणि तो प्रसाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. समाजानं तुकोबाराला प्रश्न केला, तुकोबारा तुम्ही म्हणता हा काला एकाच ठिकाणी कुठे करती नामाचे चिंतन, गडी कानोबाचे ध्यान. जिथं माझ्या कानोबाचं ध्यान आहे, जिथं भगवंताचं नामचिंतन आहे तिथंच काला आहे. आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून या सांगतापर कीर्तनामध्ये एवढीच भावना व्यक्त करायची, आपला काला व्हावा असं वाटत असेल तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे. नामस्मरणाला माझं वाक्य ध्यानात ठेवा, ज्याचं स्मरण चांगलं त्याचं स्मरण चांगलं. काय म्हणतोय मी? ज्याचं स्मरण चांगलं त्याचं स्मरण चांगलं, ज्याचं चारित्र्य चांगलं त्याचं चरित्र चांगलं आणि ज्याचं आचरण चांगलं त्याचं चरण चांगलं. कोणाचेही चरण पकडू नका. पहिलं त्याचं काय पाहिजे? तसं आचरण आहे का? तो तसं वागतोय का? आचरण असेल तर त्याचं चरण चांगलंय, चारित्र्य असेल तर चरित्र चांगलंय आणि स्मरण असेल तर मरण चांगलंय. चांगलं मरण यावं असं वाटत असेल तर चांगल्या गोष्टीचं काय पाहिजे? स्मरण पाहिजे. तुकोबाराय सांगतात हा काला साधकाला कुठेही शोधायला जायची गरज नाही. तो काला जसं आता हे इथे आहे, आता मला सांगा हे जे सजवलंय नटवलंय याने याच्यात काहीतरी काय करून घेतलंय? भरून घेतलं. मग आपल्याला सुद्धा काहीतरी भरून घ्यायचंय ना. आता तहान आत लागली तर पाणी सुद्धा कुठे गेलं पाहिजे? आत गेलं पाहिजे. भूक आत लागली तर भाकरी सुद्धा कुठे गेली पाहिजे? असं झालं का भाकरी जर डेरीला चुळली तर पोट भरल का? मग जर तहान आतमध्ये, पाणी आतमध्ये, भूक आतमध्ये, भाकर आतमध्ये, मग देव आतमध्ये असं तर भजन कुठं व्हायला पाहिजे? काही लोक म्हणतात आमचा 2 लाख जप झाला आणि 4 लाख जप झाला. काय म्हणले 2 कोटी जप, तरी हरिपाठाचा अभंग पाठ आहे सगळ्यांचा. ज्ञानदेव मौन सांगितलं अंतरी, तरी लोक म्हणतात माझा 2 लाख जप झाला, 4 लाख जप. आता मला झाला, मला सांगा त्यांनी आकडे मोजले का जप केला? आकडे याच्या ध्यानात 4 लाख आहे, याचा अर्थ यांनी काय मोजले? आकडे. आणि एकतर आकडा मोजले नाही तर जप करे, पण आकडे ध्यानात राहिले याचा अर्थ यानं जप बाहेर केला. मंडळी जप बाहेर नाही, जप आतमध्ये. अजपा जपणे उलट प्राणाचा आणि तेथेही मनाचा. म्हणून एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. ज्ञानेश्वर मावळे असो, चरित्रातले किती प्रसंग सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते कमीच आहे. फक्त शेवटचा एक प्रसंग 2 मिनिटामध्ये मांडतो.
तुमचे चेहरे पाहिले, तुमचं प्रेम पाहिलं का असं वाटतं 2 वाजल्याशिवाय जाऊच. पण मगाशी जसा दिंडी सोहळा यायला लागला, काही मला माहित नाही, खाण्यात तर काही आलं नाही. रात्री फक्त जेवण पण 3-4 दिवसापासून जाम छाती सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत भरून येते आणि जाम ऍसिडिटी होते. डॉक्टरांना दाखवलं, पण डॉक्टर म्हणले जरा 8-10 दिवस थांबा. पण आता म्हणलं नामदेव भाऊला जर म्हणलं तर ते म्हणतील चकवे नीट चकावलं. काय केलं? चकवा दिला. हा, चकवा दे. आणि काही झालं म्हणलं, जशी परिस्थिती असेल असं जायचं आणि समोर सेवा सबूत करायची. आणि तुमचे एवढे चेहरे पाहिले तर बरंच बोलावं असं वाटतंय. पण या भूमिकेतनं एवढाच प्रसाद तुमच्या समोर मांडत असताना तुकोबरायांनी कृष्ण भगवंताला प्रश्न केला, देवा तुला पुतनेनं विष पाजलं. काय पाजलं? तरी तू तिचा उद्धार कस काय केला? त्यावेळेस तुकोबराय सांगतात, सॉरी कृष्ण भगवंत सांगतात तुकोबरायला, तुकोबराय तिनं मला विष जरी पाजलं असेल पण तिनं मला काय केलंय? स्तनपान केलंय. आणि जी स्तनपान करते ती आई असते आणि त्या आईच्या उपकारात राहणं या मुलाचं आद्य कर्तव्य असतं. त्यामुळे तिनं मला विष जरी पाजलं असलं तरी तिचा उद्धार करणं हे माझं काय आहे? कर्तव्य. अशी असंख्य चरित्र भगवंतानं केली, अशा असंख्य खोड्या त्यांनी गोकुळामध्ये केल्या. खोड्या करता 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 आता किती खोड्या, इतक्या खोड्या केल्या का यशोदा मातेने शेवटी खंडोबाला नवस केला, देवा याच्या खोड्या बंद कर, मी तुझं काय घालीन? जागरण घाल. खंडोबा म्हणले माझ्याच खोड्या याच्यामुळे चालू आहे, आता मी काय? मग शेवटी गणपती बाप्पाला नवस केला, देवा याच्या खोड्या बंद कर, मी तुझा चतुर्थीचा उपवास करीन. मग या देवाने मी विचार केला का गणपती बाप्पाला मान दिला पाहिजे. खोड्या काय केल्या? बंद केल्या. जशा खोड्या बंद केल्या तशी यशोदा माता म्हणली, कारण बाया माणसाला नवस फेडायची काय असते ते तेवढं उरकून घ्या, आपल्याला नवस फेडायचं. यशोदा मातेनं चतुर्थीचा उपवास केला आणि सांगता करायचं ठरलं. सगळं मांडलं, सगळं नैवेद्य वगैरे सगळं मांडलं आणि तुपाची वाटी काय झाली? विसरली नाही बाबा, विसरवली. काय केली? तुपाची वाटी विसरवली. आणि यशोदा माता म्हणली, कान्हा कृष्णा मी तुपाची वाटी घरातून घेऊन येते तर ध्यान ठेव बरं. आणि यशोदा माता तुपाची वाटी आत आणायला गेली आणि मग यानं गणपती बाप्पाकडे पाहिलं, म्हणलं देवा हे तुझ्या समोरचे सगळे मोदक तुझे का माझे? भगवंत म्हणले तुझे, कारण तुझ्या तू मान दिला, थोड्या बंद केले, सगळे तुझेच. बर मोदकही खाले. म्हणजे देवा आई विचारी, पुरावा राहता कामा नाही. देवाला उचलून पुढे टाकलं, आतमध्ये टाकलं. यशोदा माता आली, देवही नाही, मोदकही नाही. कृष्णा कान्हा हा कोपऱ्यात बसला होता, असं तुटतुट करीत. आई आई एक बाबा उंदरावर बसून आला होता, सगळे मोदक बी खाले आणि मला खाऊन घ्यायला लागला होता, म्हणून मी लपून बसलो. यशोदा माता म्हणली, आ कर दाद्या, आ कर, आ आ आ आ केलं आणि 14 विश्व ब्रह्मांड आईला उदरामध्ये दाखवलं. आणि मग यशोदेला कळलं का जगाचा मालक माझ्या पोटाला आलाय. मंडळी एवढ्या लीला त्या भगवंतानं केल्या, त्या किती सांगितल्या तरी ते कमीच आहे. पण या सगळ्या खोड्या करता करता हा गोकुळात गप्प बसेना. आणि मग शेवटी यशोदा मातेने सांगितलं, आता याला इथं ठेवता कामा नाही, त्याला कुठं नेऊन घातलं पाहिजे? शाळेत नेऊन घातला पाहिजे. मग गाया वळायला शाळेमध्ये पाठवला. तिकडे वृंदावनामध्ये शाळा. आता त्या टायमाची शाळा, आताची शाळा लय विचित्र आहे. मगाशी आपलं बोलणं झालं, ताईचा फोन आला, बाबांना म्हणले मला रिचार्ज मारा. बाबांना म्हणलं मारूच नका लगेच रिचार्ज, काय करा? मारूच नका. आताच्या शाळा अवघड आहे. जुन्या काळात आपल्या शाळा जनावर जर सोडायची असतील आणि भात लावणी चालू झाली तर पोरांनी आपाप घरी राहायचं. काय राहायचं? शिक्षकांनी किती मारलं तरी गुरं चारायला लागायची. काळ अवघड होता, कठीण काळ होता. आणि मग याला गाया चारायला वृंदावनामध्ये पाठवलं. सगळ्या गाया चारता चारता यांनी असंख्य खेळ केले. आणि खेळ खेळता खेळता सगळ्यांच्या शिदोऱ्या काय केल्या? गोळा केल्या, एकत्र केल्या. आणि त्या शिदोऱ्याचा त्यांनी काला केला. तो प्रसाद सगळ्यांना वाटायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि तरी सौंगाड्याला सांगितलं, हा प्रसाद काढण्यासाठी देवजळी झाले मासे, ते पाण्यात येऊन माशाचं रूप घेतील. आज ओस अमरावती, आज ती अमरावती ओस आहे. आणि काल्याची काय पाहणार आहे? ते काला पावया येतील. हा, ते काला पाण्यासाठी येतील. माशाच्या रूपानं पाण्यात लपून राहतील. पण तिथं जायचं नाही म्हणे. का? म्हणजे जर काला खाला तर हात धुवायला तिकडे जायचं नाही. आणि तुम्ही जर हात धुतले तर त्या हाताचा सुद्धा ते प्रसाद खातील. म्हणजे मग काय करायचं? त्या हाताचं काय करायचं? म्हणजे काय नाही, पुढं पुसायचे. तेव्हापासून सुरुवात झाली, पुढं पुसायचे. म्हणून मोबाईल कधी इथं ठेवू नका साहेब. मोबाईल इथं ठेवायचा नाही. मोबाईल कुठं ठेवायचा? इथं. कारण मोबाईलच्या लहरी इथं परिणाम करतात. इथं कोणताच प्रॉब्लेम नाही. आता इथं का पुसाय सांगितलं? इथं काहीच नाही. आणि म्हणून पुसाय, म्हणून ज्या वस्तूला काहीच किंमत नाही. कारण सगळं जग बिघडलं असेल तर कशाने बिघडलंय?
या डबड्यानं. म्हणून हे डबडं कुठं ठेवायचं? मी काय मागं ठेवतो. मला लोक म्हणतात पडल, म्हणलं पडलं तर नाही बरं होईल. काय होईल? बरं होईल. ते गपच बसू देत नाही. म्हणून इथे हात पुसायला सांगितले. इथं काहीच नाही. सगळ्या देवांनी त्या प्रसादाची अपेक्षा केली, पण तो प्रसाद विशेष आहे. आणि त्या प्रसादाची ताकद, पाये प्रसादाची वाट द्यावे धोवणिया ताट. खऱ्या अर्थाने तो प्रसाद, तो काल्याचा प्रसाद अवर्णनीय. आणि तो काल्याचा आजचा प्रसंग, सगळ्यांना तो काल्याचा प्रसाद भगवंताने वाटला. स्वहस्ते काल्या, मगाशीच प्रमाण झालं, काल्याची असे देवजळी झाले मासे, किंवा काला करती संत जन आणि सवे त्यांच्या नारायण. भगवंताने तो गोकुळामध्ये काला केला. आणि तो काला करण्याचा प्रसंग, ती काला करण्याची संधी आज उंबरकोरमध्ये तुमच्या सगळ्यांच्या रूपानं माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली. एक 2006-07 ला, मला ते वर्ष आठवत नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या वर्षी मला इथं येण्याची संधी मिळाली होती. आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी इथं येण्याची. पण असा संकल्प काल माझ्या मनात गेला का दरवर्षी वैष्णव मेळाव्याला कीर्तन जरी नसलं तर गाडी भरून यायचं इथं. आणि काल परवा जो आनंद तुम्ही लुटला, कारण जाताना आता सगळ्या साधकांना सांगणार आहे, ज्याला पुण्यतिथीला यायला जमलं नसेल, सगळेच पुण्यतिथीला येतात, पण ज्यांना यायला जमलं नसेल त्यांनी उंबरकोणच्या पुण्यतिथीला जायचं आणि तिथं तो परमार्थाचा, तिथं वैष्णव मेळ्याचा आनंद घ्यायचा. कारण कालचा आनंद, हरिपाठातला आनंद, कीर्तनातला आनंद, दिंडी सोहळ्यातला आनंद अवर्णनीय आहे. आणि त्या आनंदाला आज आम्ही खऱ्या अर्थाने आमचे मस्करे साहेब, परवळदाजी, अजून काही प्रेमाची मंडळी आली, त्या काल्याच्या प्रसादामध्ये आपण खऱ्या अर्थानं सामील झालो. तो काला जो भगवंतानी गोकुळामध्ये वाटला, तोच काला आपल्याला जर प्रसादाच्या रूपाने घ्यायचा असेल तर करती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे. असं शॉर्टकट मध्ये बोललोय तरी 12:15 वाजले. शॉर्टकट मध्ये. आणि तसं तर काल्याचं कीर्तन बारके बाबा किती तास करायचे? 5 तास. नाही 5. माझ्या गावात कीर्तन चालू झालं तर 8:45 बारक्या बाबांचं, आणि कीर्तन संपलं 2ला. ते म्हणायचे, खरं म्हणजे त्यांचं असं होतं, ते म्हणायचे मला काल्याचं कीर्तन द्यायचं असेल तर किती तास पाहिजे? 5 तास. मग तुमची तयारी असेल तर द्या, बसणाऱ्यांची तयारी असेल तर बसा, वाजवणाऱ्याची तयारी असेल तर वाजवा, नाही तर वाजू 5 तास. आणि श्रीपाद बाबा बाजूने फिरायचे, हात जोडायचे, आता काय करून घ्या. पण बरं त्यांची गवळण बी वृंदावनी वेणू, काय आता त्यांनी ती म्हणावी, त्यांचा तो आनंद वेगळा होता. आणि 5 तास काल्याचं कीर्तन असायचं. देऊला सुद्धा त्यांनी कीर्तन केलं. पाठी लावली होती, ते महिलांना कीर्तन करायचा अधिकार नाही. बारक्या बाबांनी सांगितलं ही पाठी काढून ठेवायची, तेव्हाच मी कीर्तनाला उभा राहील. ती पाठी काढून ठेवली. आताही तिथं महिलांची कीर्तन होतात. हा क्रांतीचा बदल खऱ्या अर्थाने या महात्म्यांनी घडवला. आणि त्या महात्म्यांच्या ऋणामध्ये राहणं, प्रेमात राहणं, त्यांच्या नामचिंतनात राहणं, हाच आपल्या जीवनातला खरा काल आहे. किती बोललो तरी कमी पडतंय. सर्व ज्यांनी साथ दिली, आमचे माऊली महाराज क्षीरसागर, इकडच नाही तर ये लेकराची आमच्याकडे लई साथ राहते. त्या भागात त्यांचं येणं असतं. आमच्या कुंदन माऊली सुद्धा, कुंदनच ना, कुंदन माऊली सुद्धा सुंदर अशी साथ दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अतिसुंदर. आता ही लेकरं तुम्ही कशी घडवता मला माहित नाही. एवढ्या सुंदर लेकरांना वळण देणं अवघड आहे, पण या लेकरांना सुद्धा वळण देऊन या प्रेमामध्ये तुम्ही रुजू करून घेतात. म्हणून बाबा तुम्ही सगळीच मंडळी कालपासून मी पाहतोय तुमची सेवा, तुमच्या सगळ्यांची सेवा. तुमचं तर काय वर्णन करावं, आणि तुमचं जेवढं करावं तेवढं तायड्याचं काय वर्णन करावं. एवढ्या स्वरामध्ये, एवढ्या आनंदात काल त्या भजन गायल्या. अशा सगळ्यांनाच या रूपाने धन्यवाद देतो. आज आमचे बागडे बाबा, आमचे आरोग्य बाबा, अजून काही विश्वस्त मंडळी या रूपाने उपस्थित आहेत. आणि मला सगळ्यात स्वाभिमान वाटला, आमचे साहेब डिपार्टमेंट मध्ये रिटायर झाले, पण त्यांनी सुद्धा कीर्तनाची सेवा केली पोलीस मध्ये राहून. कारण त्यांचं खातं आहे, काय आहे, काय नाव आहे त्याचं, पोलीस. काय खातं, पण बाकीचं सगळं खातं बंद केलं त्यांनी आणि एकच खातं उघडलं, अध्यात्माचं खातं. अशी आपल्याकडेही बरीचशी आपले डीवायएसपी आहेत पुण्यामध्ये, ते सुद्धा सुंदर कीर्तनकार आहेत. साहेबांची त्या दिवशी त्यांची ओळख करून दिली. खऱ्या अर्थानं असंच भविष्यामध्ये उदंड प्रेम करत राहा. आमचे चपटे बाबा सुद्धा वारीमध्ये बऱ्याच वेळा भेट होती उंबरकोणची. आणि नामदेव भाऊंच्या रूपाने तर खऱ्या अर्थानं हे गाव लक्षात राहिलं नाही असं नाही. एकदा सोबतला जाण्याचा तेव्हा एक तुमच्या रूपाने आला होता. बरीचशी प्रेमाची मंडळी आज उपस्थित आहेत. जेवढं बोललं तब्येतीच्या दृष्टीने तेवढं शक्य झालं तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. कदाचित पुढे काही कमी पडलं असेल तर भविष्यामध्ये तेवढी दुरुस्ती करण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि मगाशी सांगितलं, नसेल सेवा तर या वैष्णव मेळाव्याला येण्याची संधी दरवर्षी भगवंतानं द्यावं आणि बुद्धी देऊन इथपर्यंत आणावं अशी अपेक्षा रूपाने व्यक्त करतो. हा काल्याचा प्रसाद आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त व्हावा
अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय विठ्ठलचं भजन होईल, काल्याचे अभंग होतील, काल्याचे अभंग झाल्यानंतर आरती होईल, आरती झाल्याच्या नंतर ज्ञानदेव तुकारामाचं भजन होईल आणि नंतर सूचना दिल्या जातील आणि मग अन्नप्रसादाचा कार्यक्रम होईल. सूचना दिल्याशिवाय कोणी उठू नये अशी विनम्र प्रार्थना या रूपाने करतो आणि या सेवेला इथेच पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय पतरोनी गडे मुख पतरोनी गडे कोपरा जारे दोहींचा कोपरा जारे दोहींचा कोपरा जारे दोहींचा कोपरा जारे दोहींचा तुका म्हणे हाती ठोका तुका म्हणे हाती ठोका आधी म्हणे ठोका तुम्ही भारे दोन्ही कडे तुम्ही भारे दोन्ही कडे पतरोनी कडे पतरोनी कडे प्रकाश तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी ज्ञानदेव योगी 28 विटेवरे उभा कुठली नाते भेटे मालिका